नागपूरमध्ये एकीकडे आंदोलन झालं, आंदोलन झाल्यानंतर ताबडतोब पोलिसांनी येऊन मध्यस्थी केली, पोलिसांनी दोन्ही समाजाला शांतता प्रस्थापित केली आणि बरोबर 8 वाजता संध्याकाळी 2-5 हजारांचा मॉब कसा काय जमतो। त्या ठिकाणी महाल परिसर, मोमीनपुरा, हंसापुरी, त्या ठिकाणी इतर भागामध्ये येतात लोक, जमतात सगळे लोक। घरात मी व्हिडिओ पाहिले, टीव्हीवर चॅनलवर बातम्या पाहिल्या, त्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्या, त्या महिलांच्या, त्या लहान मुलांच्या प्रतिक्रिया पाहिल्या। घरामध्ये मोठे मोठे दगड टाकले, त्यामध्ये हॉस्पिटल तोडफोड केली, एक 5 वर्षाचा बच्चू मारता मरता वाचला। त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय हॉस्पिटलमध्ये असलेल्या देवांचे फोटो जाळून टाकले। हे काय? तुम्ही आंदोलन करा ना, तुम्ही लोकशाही मार्गाने जसं आंदोलन होतं त्याला तुम्ही प्रत्युत्तर आंदोलनात द्या। तुम्ही कायदा हातात घेणार, तुम्ही आमच्या लोकांना म्हणजे तिथल्या लोकांना त्यांच्यावर अन्याय करणार। एक विशिष्ट समुदायाला टार्गेट केलं गेलं, आता देखील खोतकरनी दाखवलं ते बघा तुम्ही। आणि यासाठी काल संध्याकाळी जो झालेला हल्ला आहे, 3 डीसीपी लेवलचे अधिकारी जर जखमी होतात, दगडफेक होतीये, कुऱ्हाडीने हल्ला होतोय, पेट्रोल बंब कुठून येतात, पेट्रोल बंब कुठून येतात, पेट्रोल बंब फेकले जातात, गाड्या जाळल्या जातात, त्या ठिकाणी मोटरबाईक, 4 व्हीलर गाड्या सगळ्या जाळल्या तिकडं। आणि हेही मला माहिती मिळाली की एका विशिष्ट ठिकाणी 100-150 बाईक दररोज पार्क व्हायच्या, काल तिथे एकही गाडी पार्क नव्हती। म्हणजे काय, एकही पार्क नव्हती, याचा अर्थ काय? याचा अर्थ काय लावलाय? उपमुख्यमंत्री बोलतायत, हे शोभतं का? याचा अर्थ काय की जाणीवपूर्वक, नियोजनपूर्वक ही साजिश होती काही विशिष्ट समुदायाला टार्गेट करण्याची। अरे लोक तिथे जीव मुठीत घेऊन राहत होते, पोलीस येईपर्यंत असा धुमाकूळ घातला, जाळून टाकलं। पोलीस आल्यानंतर देखील पोलिसांवर हमला केला। अरे जे पोलीस कायदा सुव्यवस्थेचं रक्षण करताय, स्वतःचा जीव धोक्यात घालून, त्यांच्यावर तुम्ही दगडफेक करताय, कुऱ्हाडीने वार करताय, हत्याराने वार करताय, पेट्रोल बंब टाकताय। हे कसं काय सण? तलवारीने मारलंय। जयंतराव 40 पोलीस जखमी झाले, 33 पोलीस जखमी झाले, डीसीपी लेवलचे अधिकारी जखमी होत आहेत। याचा अर्थ काय घेणार आपण? कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सरकारची, गृह विभागाची, मुख्यमंत्र्यांची, तशी आपली सगळ्यांची आहे। आणि म्हणून या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी तुम्ही सहकार्य करायचं सोडून पोलिसांना तिथं त्यांच्यावर अत्याचार करताय, त्यांच्यावर हल्ले करताय। आणि त्याचबरोबर काय काय लोक बोलतायत, तुमचे हर्षवर्धन सपकाळ मुख्यमंत्र्यांची तुलना औरंगजेबाशी करतायत क्रूर प्रशासक म्हणून, काय आणि म्हणून अशा औरंगजेब हा देशद्रोही होता। औरंगजेबाने धर्मवीर संभाजी महाराजांचा अनन्वित छळ केला, डोळे काढले, जीभ छाटली। या काय मुख्यमंत्र्यांनी त्यांची जीभ चाटली का? डोळे काढले का? चामडी सोलली? काय सोललंय? आणि म्हणून हे आमचं सरकार जे आहे, तुम्ही कुणाची तुलना कुणाबरोबर करताय? शिवाजी महाराजांची तुलना औरंगजेबाबरोबर करताय आणि या औरंगजेबाची तुलना क्रूर म्हणून, प्रशासक म्हणून यांच्याशी करताय। काय करताय? तुमचं काय चाललंय? आणि म्हणून तुम्हाला सांगतो, नाना तुमचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागितली पाहिजे, या ठिकाणी माफी मागितली पाहिजे।